नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज मी आलो आहे मोखाड्यामध्ये, कारण की जरा मला चहा प्यायचा होता ना, त्याच्यामुळं गाईज. तर इथं आलो आणि गाडी पण इथं समोरच लावलं आहे, ही बघा. आणि हा आहे असा आमचा मोखाड्याचा बसस्टँड. आपल्याला पण आता लगेच जायचं आहे गाईज. इकडे आपला फॅन पण आहे भाऊ. तुमचाही काढू असा. तुम्ही आधीच फेमस आहेत. तर चला गाईज, आता जाऊ घरी. अजून आपल्याला काम आहे. आज ना मी तुम्हाला ना आमचा पूर्ण घर दाखवणार आहे. कधीपासून थांबून ठेवला होता ना, कलरिंग वगैरे सगळा झाला आहे. बाकीचा काम आहे तरी पण आता दाखवून चला. हां, तर गाईज सध्या आता मी आलेलो आहे आपल्या हेमंत जागेवर. कुठं माहीत काय आपले नदीवाडी, कारण की आमचा ना मंडप धुवायचा होता. ते कारणानिमित्त आलो आहे मंडप धुवण्यासाठी. माझ्या मी नव्हतो मंडप धुवायला. त्याचबरोबर आपण ना गाडी पण धुवलेली, म्हणजे मी नाही तिथं ते गाडी धुवायचं आहे राहतं ना, तिथं गाडी धुवली. तर गाडीतलं जे पायतान होता ना, ते पायतानच टाकलेलं नव्हतं. तर आता गाडीतलं पहिला पायतान टाकून ठेवले बघा, अशा प्रकारे तिकीट टाकून ठेवलेलं. तर आता तुम्हाला सांगितलं तसं घर दाखवायचं आहे, दाखवतो. पण इथून मंडप घरी घेऊन जाईन आणि मग सगळा पूर्ण दाखवेन. अजून फायनल नाही झालेला तरी पण दाखवेन. हां, तर चला मित्रांनो, फायनली बघूया आता आपण आपलं घर. तर गाईज ओट्यापासून चालू करू, म्हणजे हे आमचं बाहेरचं वातावरण आहे. असं अजून फायनल नाही झाला तरी दाखवतो तुम्हाला. आणि हा जो आहे तो आपला हा ओटा आहे मित्रांनो. हा बघा, हा अशा प्रकारे आपला ओटा आहे. आणि आता त्याचबरोबर आता तुम्हाला दाखवतो हॉल. तर आता हॉलची एंट्री आपण करूया मित्रांनो. तर बघू शकता जसे की हे बघा हॉल, हा आहे हॉल आपला. हे बोर्ड वगैरे सगळा निघणार आहे, तात्पुरते आहे, फक्त जुना बोर्ड आहे असा. तुम्हाला जुना माहीत होता ना, असं आहे. अशा प्रकारे हे बघा, लादी बिदी अशी, आणि हे सोपे बिपे ते आधी आपण आधी घेतलेले. अजून आपल्याला घ्यायचं आहे अजून. आणि टी व्ही वगैरे इथं हे बघा, टी व्हीसाठी बोर्ड लावलेला आहे. आपल्याला टी व्ही इथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सोफा वगैरे, ही खिडकी आहे. इथं खिडकीवाले अजून आलेले नाहीत, ते खिडकी बसणार आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवतो इकडे एक आमचा धान्य ठेवायला. हे बघा, धान्य ठेवण्यासाठी आम्ही स्पेशल बनवलेलं आहे इकडं. हे पण म्हणजे सेटलमेंट ठीकठाक करणार आहेत, पण कसं आहे ना सध्या की. आणि हा आपण करणार आहे एक गेस्ट रूम म्हणून. तर बघू शकता अशा प्रकारे हा आहे एक रूम, गेस्ट रूम. त्याचबरोबर आता तुम्हाला दाखवतो माझा रूम. माझा रूम एवढा खास नाही आहे, साधाच आहे. हे बघा, हा आहे गाईज माझा रूम. आणि ही लिसान आहे, ती पण सगळी निघणार आहे. आणि हे असा पसार आहे, मी इथं झोपतो. हे बिछाना आहेत, कारण की अजून सेटलमेंट काहीच झालेलं नाही. जे बाहेर होता ना, म्हणजे बाहेर सगळं होतं ते सगळं आतमध्ये आणणं पडलं आहे, कारण ते खराब झाले ना कपडे उपडे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला इथं मोठा बनवला आहे रील्स बनवायला. आणि त्याच्यानंतर आता इथं मी हे का ठेवलं असेल एक सांगतो तुम्हाला. का इथं हा जो कप्पा आहे हावाला, तर थांबा लांबून दाखवतो. हावाला जो कप्पा आहे ना, त्याच्यात मी सगळ्या म्हणजे फोटोच्या ज्या फ्रेम आहेत आपल्याला, त्या फ्रेम लावणार आहेत. तर चला आता जाऊया आपण दुसऱ्या रूमाकडे. आता हे झालं फायनली. त्याच्यानंतर आता दुसरे हे बघा, आता हा आहे इकडचा. म्हणजे घर एकच आहे, तुम्हाला वाटतं वेगळा वेगळा वाटेल. हा पण हॉल सांगू शकतो आपण. हा बघा, हा एवढा हॉल आहे. आणि त्याच्यानंतर हा इकडे आहे एक रूम. हे बघा, अशा प्रकारे रूम आहे हावाला. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो दुसरा रूम. हा पण एक गेस्ट रूम आहे, आपण गेस्ट रूमसाठी बनवलेला आहे हावाला रूम. हे बघा, याच्यात पण बाहेरचा पसार आहे, वायरी बिरी सगळा निघणार आहे, सगळं चेंज होणार आहे. पण सध्या थोडाच दाखवतो तुम्हाला. आणि हा आहे शैलेशचा रूम. जे की शैलेशला कसा माहीत का, त्याला 4 कलर पाहिजे होतात, त्यांनी 4 कलर बसून घेतला रूममध्ये. हे बघा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. त्याचा चार्जर बी इकडं तो झोपतो शैलेश. आता तुम्हाला आपण जाऊया किचनकडे. किचन आधी थोडासा दाखवला आता, पण परत आता दाखवतो. हां, थांबा जाऊ जरा का. तर गाई थांबा, इकडनं लांबून तुम्हाला असं घुसताना दाखवायला ना. तर हे बघा गाईचं अशा प्रकारे आहे आपला हा किचन. हे आहेत आपल्या मांडण्या बिंडण्या. त्याच्यानंतर हे आपला असा किचन आहे आडवा. इकडं पण मांडण्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि हा आपला किचन आहे. तर आणि हे इथं मग बेसिंग तिथं एक खिडकी आहे, आणि ती जुनीच खिडकी होती. त्याच्यानंतर आपण एक नवीन खिडकी इथं पाडलेली आहे. आणि हे मांडण्या बिळण्या. आणि त्याच्यानंतर हे बघा, इकडे आपण इकडे अजून कसं आहे माहीत आहे, इकडे लाईट फिटिंग करायची अजून बाकी आहे. तर हा जो आहे ना, तर इकडे आपला संडास बाथरूम असणार आहे. थांबा मी तुम्हाला दुसऱ्या याच्याने दाखवतो हा बॅटरी लावून. हे बघा, इकडे आहे ना, हा आपला बाथरूम आहे आंघोळीचा. आणि हा आपला संडासचा बाथरूम आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे होतं थोड्यात आपलं घर.
तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर एकदाच नक्कीच कमेंट करून सांगा. कुके पळ चायला होता इकडं खराब करायला लागलंय. ये साला चितोडी भाग जा इधर से. ये देखो गाइस कैसा मस्ती कर रही है कुकी. तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा की आमचं घर तुम्हाला कसं वाटलं. अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे घर. तर चला थँक्यू सो मच बाय.